स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा असणार आहे. लग्नस्थानापासून माहितीला सुरुवात करूयात. लग्नस्थानाचा अधिपती शनिदेव होता, ज्यांचं गोचर तृतीय भावात होतंय. शनी महाराज तृतीय भावात आले तेव्हापासून आजपर्यंत तुम्हाला वारंवार कष्ट होत आहेत, परिश्रम होत आहेत, पण त्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळतोय. कारण तृतीय स्थान त्यामध्ये असणारे मंगळ देवतेचं हे स्थान आहे, पराक्रम हे स्थान आहे, आणि त्या ठिकाणी शनिदेवांचं जेव्हा गोचर होतं त्यावेळेस तुम्हाला परिश्रमाचा मोबदला प्राप्त होतो. कामाची गुणवत्ता वाढते, दर्जा वाढते, आणि त्या माध्यमातून यशदायी स्थिती निर्माण होत असते. त्यामुळे लग्नेश तृतीयातनं गोचर करतायत, उत्तम स्थितीमध्ये आहेत, आणि त्याचबरोबर चतुष्ग्रह युती योग तुमच्या पत्रिकेमध्ये या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात दिसून येतोय, आणि त्याचे सुद्धा शुभफळ तुम्हाला प्रथम भावात आल्यामुळे मिळणार आहेत. रविदेव, मंगळदेव, बुधदेव आणि शुक्रदेव तुमच्या कामाची गती वाढवतील, सकारात्मक विचार तुम्हाला करण्यास प्रवृत्त करतील, आणि कुठल्याही प्रकारचा ताणतणाव जर असेल, जीवनामध्ये कुठला संघर्ष सुरू असेल तर त्यातनं बाहेर पडणारी सुद्धा स्थिती निर्माण करून देतील. राशीपत्रिकेतील धनस्थान कुटुंबाचं सौख्य दर्शवतं. या ठिकाणी कुंभ राशी ते राहुदेव या ठिकाणी आहेत. कुंभ राशीमधनं राहुदेव शततारका नक्षत्रातनं गोचर करतायत. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आता वाढणार आहेत. या महिन्यामध्ये काही महत्वपूर्ण डिसिजन, ठोस डिसिजन तुम्हाला घ्यावे लागणार आहेत, आणि त्याचे निर्णय ते घेतल्यानंतर तुम्हाला काही अंशी कुटुंबातील साथ सोबत, तर काही अंशी कुटुंबाकडनं तुमच्या मनाविरुद्ध त्यांच्या काही कार्य करताय म्हणून थोडीशी नाराजी, असे दोन्ही संमिश्र परिणाम दिसून येणार आहेत. याचबरोबर संचयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. काही अंशी खर्च आणि काही अंशी योग्य ठिकाणी गुंतवणुकी, असे दोन्ही ग्रहयोग या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत. हे तृतीय स्थानावरनं छोट्या खानी प्रवासाचे योग पाहतात, आणि या दृष्टीने सुद्धा या महिन्यातील पहिला पंधरवडा प्रवासाचा असणार आहे. राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थान काय दर्शवतं? वास्तू, वाहन आणि मातृसुख. या सर्व दृष्टीने विचार केला, वास्तूचं आणि वाहनाचं सुख प्राप्त होईल, आईचं सुख मिळणार आहे, आईची माया प्राप्त होऊ शकते. तसेच या महिन्यामध्ये मंगळदेव याचे अधिपती होतात, ज्यांचं गोचर केंद्रातनं होणार आहे. तर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये एकत्रित येऊन काही धार्मिक कार्याचं आयोजन निर्माण करू शकणार आहात तुम्ही, आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त करून घेऊ शकणार आहात. वास्तू वाहनाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. प्रयत्नांची जोड वाढवायची आहे. दुसरा पंधरवडा त्यासाठी उत्तम आहे. स्थानाकडे जाऊयात. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र असेल. या महिन्यातील पहिला पंधरवडा थोडासा ताणतणाव दिसून येत आहे. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुमच्या जोडदाराच्या मनामध्ये असंख्य विचारांचं वादळ, किंवा काही गोष्टींसाठी त्यांना स्वतःला मानसिक ताणतणाव येतोय, आणि तो तुमच्यावरती प्रकर्षाने निघतोय, असं काहीसं चित्र दिसतंय. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे. त्यांना समजून घ्यायचं आहे. थोडासा तापट स्वभाव त्यांचा होऊ शकतो, किंवा फटकळपणे उत्तरं देण्याचा स्वभाव निर्माण होऊ शकतो. त्यांना समजून घ्या, म्हणजे नात्यात दुरावा अंतर येणार नाही. त्याचबरोबर संतती सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे. षष्ठ स्थानाकडे जाऊया. आरोग्याच्या दृष्टीने काय म्हणतोय हा महिना? तर या ठिकाणी बुधदेवांची रास आहे, या ठिकाणी गुरुदेवांचं गोचर आहे. बुधदेव गुरुदेवांच्या राशीतनं 12व्या घरातनं गोचर करतायत, षष्ठातनं गुरुदेव गोचर करतायत. दोघांचा होणारा अन्योन्य योग आणि त्याचबरोबर समसप्तक योग तुमच्या जीवनामध्ये आरोग्याच्या तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम असेल. हा संपूर्ण महिना आनंददायी असणार आहे. आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी विशेष दिसून येत नाहीत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजारपण असतील, बीपी, शुगर, थायरॉइड किंवा इतर काही, तर त्या आजारपणात तुम्ही जाताय, तर त्यातनं सुद्धा तुम्हाला आता थोडीशी मनस्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आजारपणाच्या तक्रारी कमी झालेल्या सुद्धा या महिन्यात दिसून येणार आहेत. सप्तम भावाकडे जाऊया. त्या ठिकाणी कर्क रास येते. या ठिकाणी मंगळदेवांची सप्तम दृष्टी येणार आहे, रविदेवांची सप्तम दृष्टी येणार आहे. त्याचबरोबर 2 शुभग्रहांच्या सुद्धा सप्तम दृष्टी येत आहेत, म्हणजेच बुधदेव आणि शुक्रदेवांच्या. पण हे कधी होत आहे? तर 15 तारखेनंतर. त्यामुळे संपूर्ण महिन्यातील पहिला पंधरवडा हा तुमच्यासाठी थोडासा प्रत्येक गोष्टीला सहन करणारा, किंवा सहनशीलता वाढवून देण्यासाठी गरजेचा असा असणार आहे. थोडासा तुमच्या जोडदाराच्या मध्ये तापटपणा असणार आहे, किंवा समजून घेण्याची वृत्ती कमी झालेली आहे, असं काहीसं तुम्हाला जाणवू शकतं. परंतु दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडू शकाल. त्यांचे साथ सोबत तुम्हाला मिळेल. त्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या आनंददायी कार्यक्रमाचं नियोजन करू शकता, आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना सम्मिलित करून घेऊ शकता. अशा पद्धतीने शुभयोग आहेत. नवीन बिझनेस मीटिंग्स प्लॅन करायच्या, त्यासाठी सुद्धा दुसरा पंधरवडा विशेष आणि उत्तम असणार आहे.
नवम भावाकडे जाऊयात. नवम स्थान काय दर्शवतं? भाग्योदय, शुभ संकेत. या दृष्टीने विचार केला या ठिकाणी कन्या रास येते आणि बुधदेवांचं गोचर ज्यावेळेस प्रथम भावातनं होईल त्यावेळेस तुमच्या भाग्याचे शुभ संकेत तुम्हाला दिसून येतील. नवीन काहीतरी करावं अशी इच्छाशक्ती अधिक वाढेल आणि त्याच्या गतीने तुम्ही काम केल्यामुळे तुमचा भाग्योदय घडून येईल. व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. व्यवसायासाठी प्रयत्न करायचे आहेत. नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. या ठिकाणी तुळ रास येते त्यामुळे कॉस्मेटिक ब्युटी संदर्भातील बिझनेस तुमचे असतील तर ते वाढतील. तसेच सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील व्यवसायामध्ये प्रमुख व्यवसाय येतो तो सोने चांदीचा. या व्यवसायामध्ये सुद्धा तेजी प्राप्त झालेली या महिन्यात दिसून येणार आहे. संपूर्ण महिना अधिक कार्यक्षम तुम्हाला करणारा असा असणार आहे. रविदेव आणि मंगळदेवाच्या युतीमध्ये शुक्रदेव जेव्हा येतात, तुमचे कर्मेश जेव्हा येतात त्यावेळेस तुमच्या कामाचा दर्जा वाढवतात. कामाची गुणवत्ता वाढवून देण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रमी बनवत असतात. लाभाची स्थिती उत्तम आहे. तसे खर्चाचे योग या महिन्यात संमिश्र आहेत. खूप मोठ्या प्रमाणात नाहीत पण अगदी अल्प प्रमाणात खर्च होऊ शकतो. तुमच्या जोडदारासाठी प्रणयासाठी तुम्हाला हा महिना उत्तम आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष पर्यटनाची संधी मिळू शकते आणि त्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. परदेशात ज्यांना जायचं आहे शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त तर त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे, कारण या ठिकाणी दोन ग्रह शुभ ग्रहांची युती होत आहे. बुधदेव आणि शुक्रदेव धनुराशीतनं गोचर करतायत 12व्या घरातनं, त्यामुळे तुमचा प्रवास घडू शकतो. उत्तमरित्या तुम्हाला प्रवासाचा आनंद घेता येऊ शकतो. अशा पद्धतीने मकर राशीच्या जातकांना संपूर्ण महिना उत्तम आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला उपासना करण्याची आवश्यकता कधी पडू शकते तर तुमचं नातं जपण्यासाठी. मग काय उपासना कराल तर संपूर्ण महिनाभरात श्री दत्त महाराजांची उपासना करायची आहे. दत्त नामाचा जास्तीत जास्त जप तुमच्याकडनं होणं आवश्यक आहे. स्वामी समर्थांचा जप करू शकता, साईबाबांचा जप करू शकता. तुमचं जे आराध्य दैवत आहे त्यांची उपासना करा. नामस्मरणात राहा म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रणयाचे संकेत उत्तम येईल. जोडदारासोबत जुळवून घेऊ लागाल. आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, त्यासाठी खाली दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे आणि तुमची अपॉइंटमेंट आजच बुक करायची आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.